हाय, गुड मॉर्निंग. आज खूप दिवसांनी मी साडी वेअर केली, पण आम्ही अचानक बाहेर जाण्यासाठी निघालो. यांच्या मित्राचा फोन आलेला की माझ्या बायकोचा बड्डे आहे, तर आपण कुठेतरी जाऊया का फिरायला. तर आम्ही बोललो ठीक आहे. तर आम्ही लगेचच निघालो आवरून, कारण की ते आलेच होते आणि स्वराजची झोप झाल्यामुळे तो आता चिडचिड पण नाही करणार. त्याच्यामुळे आता आम्ही पटकन आवरलं आणि आता निघालो. भीमा नदी आमची बघा पूर्ण भरली आणि हे दृश्य फक्त पावसाळ्यातच पाहायला भेटतं बरं का. नाहीतर इथे पूर्ण जलपर्णीच असते. तुम्हाला दाखवेलच मी कधीतरी. तर आता आमचं कॉलेजसुद्धा तुम्हाला दाखवते, जिथे मी आणि ह्यांनी शिक्षण घेतले. बघू शकता हे कमान दिसते, ते आमचं खूप मोठं कॉलेज आहे आणि तिथे कॉमर्स, आर्ट्स, सायन्स हे सर्व आहे. आणि इथे बघा आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. सर्वांनी सँडविच वगैरे खाल्ला आणि मी पिझ्झा खाल्ला एकटीनेच. मला खूप दिवसापासून इच्छा होती पिझ्झा खायची, तर मी ती इच्छा आज पूर्ण करून घेतली. मंदिराच्या पायथ्यापर्यंत आलो, पण रोड खराब असल्यामुळे काम चालू होतं त्याच्यामुळे आम्हाला मधीपर्यंतच गाडी पार्किंग करावी लागली आणि तिथून पायी जावं लागलं. तर आता आम्ही मंदिरात आलो आहे. थोड्या वेळ बसलो आणि नवस पूर्ण करून घेतला, जो की मी स्वराज व्हावा म्हणजे बाळ व्हावं मला. त्यासाठी मी नवस बोललेली 5 नारळाचं तोरण बांधेल म्हणून, आणि देवाने माझी इच्छा पूर्ण केली आणि एवढं गोंडस बाळ दिलं. त्यामुळे मी नवस पूर्ण करून टाकला आणि 5 नारळाचं तोरण बांधलं. त्यातलं एक नारळ पडला, तर आम्ही असं समजलो की देवाने आशीर्वादच दिला आणि नवस पूर्ण करून घेतला. आणि स्वराज बघा कसं दोडू दोडू पळतोय, तर भारी वाटते. आता आम्ही चाललोय घराच्या परतीकडे. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. बाय बाय.